श्री स्वामी समर्थ. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने आपण एक कथा समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते एक महान संत होते. त्यांना भगवान दत्तात्रेय यांचा अवतार मानले जाते. त्यांच्या आगमनाविषयी अनेक कथा आहेत, परंतु असे सांगितले जाते की ते कधीच जन्माला आले नाही, तर ते आपोआपच प्रकट झाले. ते महान योगी, परम आणि अद्भुत चमत्कारी संत होते. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. त्यांनी काशी, प्रयाग, रामेश्वर आणि नेपाळ अशा तीर्थस्थानी भेटी दिल्या. अखेरीस ते अक्कलकोट येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कृपेने अनेकांना रोगमुक्ती आणि अध्यात्मक यात उन्नती मिळाली. स्वामी समर्थ त्यांचे चमत्कार. स्वामी समर्थ हे त्यांच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध होते. एका भक्ताचा मुलगा मरण पावला असता त्याने स्वामींची प्रार्थना केली. स्वामींनी त्या मुलावर कृपा करून त्याला पुन्हा जिवंत केले. अशा अनेक चमत्कारिक कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावर दृढ विश्वास बसला. एकदा एक गरीब भक्ताने स्वामींना विचारले, माझ्या घरात अन्न नाही, माझे कुटुंब उपाशी आहे, कृपया मदत करा. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले त्याच्या घरात समृद्धी येईल. काही दिवसातच त्या भक्ताच्या घरात भरपूर संपत्ती प्राप्त झाली. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थाचे मुख्य तत्व श्रद्धा आणि धैर्य. त्यांनी सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही त्यांची सर्वात प्रसिद्ध शिकवण आहे. ते सांगतात की परमेश्वर भक्ताला संकटातून तारतो, फक्त त्यांनी श्रद्धा ठेवावी. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला दया आणि मानवसेवेचा उपदेश दिला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1878 त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. आजही अक्कलकोट येथे त्यांचे मंदिर आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा मार्गातून त्यांचे विचार, त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचविले जातात. आजही स्वामी समर्थ महाराज भक्तांमध्ये जागृत आहेत. त्यांची उपासना केल्याने मन शांती आणि संकटातून मुक्ती मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.